नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं महाराष्ट्र सीईटीचे कॉमन एंट्रन्स टेस्ट. ह्या लेक्चरमध्ये किंवा ह्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत MHT CET महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट PCM फॉर इंजिनिअरिंग. जर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला जायचं असेल आणि त्यांना महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना सीईटी द्यावी लागती, MHT CET, ते पण PCM ग्रुप घेऊन द्यावा लागते. बरोबर. तर PCM ग्रुप घेऊन सीईटी देण्यासाठी सब्जेक्ट कुठले कुठले असतात, त्या सब्जेक्टवरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स 11वी आणि 12वीतनं किती किती विचारले जातात आणि प्रत्येक MCQचा मार्क्स किती असतात हे आपण या स्लाइडमध्ये बघणार आहोत. बघा, सब्जेक्ट PCM मध्ये सब्जेक्ट मॅथ, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे असतात. बरोबर. तर मॅथ मध्ये 11वीतनं 10 MCQ विचारले जातात, म्हणजे 11वीचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसमधनं 10 MCQ विचारले जातात. 12वीचा जो सिलेबस आहे त्याच्यातनं 40 MCQ विचारले जातात. असे टोटल 50 MCQ मॅथ ह्या विषयातनं विचारले जातात आणि प्रत्येक MCQ हा 2 मार्क्सचा असतो. म्हणजे असे टोटल मॅथसाठी 100 मार्क्स झालेत. बरोबर. आणि तुम्ही विचारणार किती वेळ असतो, तर वेळ याला असतो 90 मिनिटं. नंतर बघा फिजिक्सचा जर विचार केला आपण तर 11वी मधनं 10 MCQ असतात, म्हणजेच 11वीच्या सिलेबस मधनं 10 MCQ, 12वीच्या सिलेबस मधनं 40 MCQ, असे टोटल 50 MCQ फिजिक्स मधनं येतात आणि प्रत्येक MCQ हा 1 मार्कचा असतो. असे टोटल 50 मार्क्स असतात फिजिक्सला. बरोबर. नंतर आपण बघूया केमिस्ट्रीचा जर विषय घेतला तर 11वीच्या सिलेबस मधनं 10 MCQ, 12वीच्या सिलेबस मधनं 40 MCQ आणि असे झाले टोटल 50 MCQ आणि प्रत्येक MCQ हा 1 मार्कचा असतो. म्हणजेच केमिस्ट्री हा विषय 50 मार्क्सला असतो महाराष्ट्र सीईटीच्या PCM साठी. बरोबर. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन्हीसाठीही 90 मिनिट असतात. म्हणजे मॅथसाठी 90 मिनिट आणि फिजिक्स केमिस्ट्रीसाठी 90 मिनिट्स, असे 180 मिनिट असतात. म्हणजे आपला PCM टोटल झाला 200 मार्कचा आणि 200 मार्कसाठी 180 मिनिट असतात. बरोबर. तर हा झाला तुमचा PCM फॉर इंजिनिअरिंग पेपर पॅटर्न. बरोबर. प्रत्येक विषयामधनं किती MCQ येतात आणि ते MCQ किती मार्क्सला असतात आणि टोटल मार्क्स किती, हे आपण या स्लाइडमध्ये बघितलं. नंतरच्या स्लाइडमध्ये आपण PCB विषयी डिस्कशन करूया. धन्यवाद.